ही दृश्य आपण पाहतोय भाजपकडून अजित दादा यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे। या ठिकाणी भाजपकडून ठिय्या मांडण्यात आला होता आणि आता पोलिसांनी भाजपच्या या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। नारायणगावमध्ये भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत। तर नारायणगावमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिय्या मांडण्यात आला होता। अजित पवारांच्या विरोधात या ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते। नारायणगावात दादांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आले होते। ठिय्या मांडण्यात आला होता तोही भाजपकडून। तर त्याच संदर्भात आता पदाधिकारी हे आता पोलिसांच्या ताब्यात आहे। नारायणगावमध्ये भाजपचे पदाधिकारी जे ठिय्या आंदोलनाला बसले होते त्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तीच थेट दृश्य आपण पाहत आहोत। तर या कार्यकर्त्यांकडून अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती। तर अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी सुरूच आहे। अधिक अपडेट आपण घेत आहोत आपले प्रतिनिधी सुनील तिगडे यांच्याकडून। सुनील, अजित पवारचा निषेध केला, आज पोलीस बळाचा वापर केला जातोय का? पोलीस बळाचा वापर नाही, आम्ही आतंकवादी आहोत। आमच्यासाठी रात्रीपासून गाड्या लावल्यात सगळ्यांना। अरे पकडायचं तर आतंकवाद्यांना जाऊन पकडायची हिंमत ठेवायची। आम्हाला आतंकवादी समजता जनता दाखवून देईल। येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। बारामती कमी पडली, आता जुन्नरकडे आलात। जुन्नरला बारामतीच्या करामती चालणार नाही। भारतीय जनता पार्टीचा अरे ये आग नहीं चिंगारी है, ये जुन्नर की नारी है। अरे आग नहीं ये चिंगारी है, ये जुन्नर की नारी है। काय असणार पुढची तुमची दिशा?